जेव्हा कमरेवर एक जोराचा झाडू बसला तेव्हा मी वेदनेने तडफडले होते। माझी सासू मला तिरस्काराने ओरडत होती। मला विश्वासच बसत नव्हता की ही तीच शास्त्री आहे जिने मला कधी डोक्यावर चढवलं होतं। पण ज्या दिवसापासून मी विधवा झाले त्या दिवसापासून सगळं काही बदलून गेलं। प्रत्येकाचा माझ्याशी वागण्याचा हेतू खूप वाईट झाला होता। माझी सासू जोरात ओरडत म्हणाली, अगं पटकन पळत जा बाहेर, बाहेर एक मोठा शेठ गरिबांमध्ये पैसे वाटतोय, विधवा बायांना पण पैसे देतोय, जा आणि शहाण्यासारखी ते पैसे आणून माझ्या हातात ठेव। सासूच्या बोलण्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं। मला कोणाच्या पुढे हात पसरायचा नव्हता, पण मी काय करणार, माझी खूप मोठी मजबुरी होती। मी जर गेली नाही तर माझी सासू माझं आयुष्य आणखी दुःखाने भरून टाकेल। मी घराबाहेर पाऊल टाकलं आणि जेव्हा गल्लीत उभी राहिले तेव्हा मोठ्या गाडीकडे नजर गेली। माझं मन खूप घाबरलेलं होतं। लाजेने मी डोळे खाली केले आणि हात पुढे केला, पण बराच वेळ झाला तरी पैसे मिळाले नाहीत। मी हळूच नजर वर केली, पाहिलं तर तो श्रीमंत माणूस मला एकटक पाहत होता। त्याच्या कपाळावरच्या आट्या सगळं काही सांगत होत्या। मी लगेचच माझा चेहरा ओढणीने झाकला। माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते। नंतर जेव्हा मी घरी परत आले तेव्हा मनात एक विचित्र भीती होती। लहानपणापासून ऐकत आले होते की नव्या नवरीसाठी सासरचं घर एक कठीण परीक्षा असते। चारही बाजूंनी अनोळखी चेहरे, नवीन नाती आणि त्यांची जबाबदारी। माझ्यासोबतही तसंच काहीसं झालं होतं। माझं मन घाबरत होतं, कोण जाणे हे लोक माझ्याशी कसं वागतील। आईने मला निरोप घेताना वारंवार सांगितलं होतं, बाळा तिथल्या सगळ्यांना आपलं समज, आपली वाणी गोड ठेव, सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न कर, संयम आणि शांतता हेच तुझे दागिने असतील। आईचे शब्द मी मनोमन परत परत म्हणत होते। गाडी जेव्हा दारावर थांबली तेव्हा माझं हृदय जोरात धडधडत होतं। मी आधीच सासरच्यांना पाहिलं होतं, पण त्यांचा स्वभाव कसा असेल हे मला ठाऊक नव्हतं। दाराशी पोहोचले तेव्हा दोन्ही बाजूंनी दिवे लखलखत होते। प्रत्येकजण माझ्या स्वागतासाठी उभा होता। दाराशी माझी सासू आरतीचं ताट घेऊन उभी होती। त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। माझं कौतुक होतं। मी गाडीतून खाली उतरले आणि पुढे होऊन त्यांचे पाय धरले। त्यांनी प्रेमाने मला आशीर्वाद दिला आणि माझी आरती करून म्हणाल्या, तू माझी सून नाहीस तर माझी मुलगी आहेस। हे घर आता तुझं आहे। चहूकडे दिव्यांची रोषणाई, पाहुण्यांची लगबग, मुलींचा खळखळाट। मी मात्र शालूच्या पदराखाली लपलेली शांतपणे सगळं पाहत होते आणि मनोमन प्रार्थना करत होते की हे नातं असंच प्रेमानं कायम टिकावं। संध्याकाळ सरताच पाहुणे निघून गेले। मी नवरीसारखी सजून माझ्या खोलीत बसले होते। काही वेळाने माझी सासू खोलीत आली। त्यांच्या हातात ताट होतं। त्या हसून म्हणाल्या, सुनबाई हे खाऊन घे, तुला भूक लागली असेल। मी थोडी घाबरूनच म्हणाले, मी स्वतः घेतलं असतं, तुम्ही कशाला त्रास घेताय। त्या माझा हात धरून मऊ आवाजात म्हणाल्या, बाळा यात त्रास कसला, तू आता आमचीच मुलगी आहेस, घरातील सदस्य आहेस, तुझ्यासाठी हे करणं माझं कर्तव्य आहे। त्यांच्या बोलण्यातली ऊब आणि माया ऐकून माझे डोळे पाणावले। मी मनात विचार करू लागले, लोक सासूला नेहमी वाईट म्हणतात, पण माझ्या सासूचं वागणं तर खूपच वेगळं आहे। त्या माझ्याशी थोडा वेळ गप्पा मारत राहिल्या आणि मला स्वतःच्या हाताने जेवायला घातलं। थोड्या वेळाने माझे पती सुद्धा खोलीत आले। मला पाहून हसतच म्हणाले, पाहिलंस ना माझी आई कशी आहे, तुझ्या आनंदासाठी ती सर्व काही करते। तू खूप नशीबवान आहेस की तुला माझ्या आईसारखी सासू मिळाली। मी हसत म्हणाले, हो खरंच तुम्ही अगदी बरोबर बोलताय। मी कधी विचारही केला नव्हता की मला इतकी चांगली सासू मिळेल। त्या रात्रीचं सौंदर्य जगातल्या सगळ्या रात्रींपेक्षा वेगळं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी माझ्या पतीसोबत तयार होऊन नाश्ता करायला गेले तेव्हा तिथे माझ्या आवडीचा प्रत्येक पदार्थ बनवला होता। पराठे, ज्यूस आणि सोबत अगदी मला आवडते तसा चहा। पण आश्चर्य तर मला तेव्हा वाटलं जेव्हा माझी सासू स्वतः खोलीत आली आणि म्हणाली, बाळा बघ ना, तुझ्यासाठी मी आलूचे पराठे केलेत, चव घेऊन बघ, मीठ तसंच आहे का जसं तुला आवडतं, सगळं तुझ्या आवडीनुसारच व्हायला हवं। मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले आणि मनातच विचार केला, हे कसलं नातं आहे जे सगळ्या नात्यांपासून अगदी वेगळं आहे। मी हलकेच संकोचून विचारलं, मम्मी तुम्हाला कसं कळलं की मला नाश्त्याला आलूचे पराठे आवडतात आणि हे सगळे पदार्थ जे टेबलावर सजवले आहेत ते सगळे माझ्या आवडीचे आहेत। त्यावर त्या हसून म्हणाल्या, अगं बाळा तुझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं, त्याला तुझ्या माहेरूनच कळालं होतं की तुला काय आवडतं आणि काय नाही। माझे पती हसत हसत म्हणाले, आता तरी तुला विश्वास बसला ना की माझी आई तुझ्यावर किती प्रेम करते ते। तू खूप नशीबवान आहेस की तुला माझ्या आईसारखी सासू मिळाली आहे। मी लाजूनच म्हणाले, हो मम्मी, खरंच इतकं प्रेम तर आई सुद्धा मुलीवर करत नाही जितकं तुम्ही माझ्यावर करता। त्यांच्या या शब्दांवर माझं मन भरून आलं।
मला जाणवलं की या घरात माझं स्थान अधिक पक्क झालं आहे. पण नशिबाने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. हे मला अजून ठाऊक नव्हतं. त्या दिवशी गौरव खूप आनंदी दिसत होते. नाश्त्याच्या टेबलावर त्यांनी आईला म्हटलं, "मम्मी, आज मला लवकर निघायचं आहे. आशीर्वाद द्या." माझ्या सासूने हसून आशीर्वाद दिला आणि ते ऑफिसला गेले. मी नेहमीप्रमाणे त्यांच्या परत येण्याची वाट बघत होते. पण संध्याकाळी ते परतलेच नाहीत. काही तासांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी बातमी दिली की ऑफिसमध्ये ते अचानक कोसळले. आम्ही सगळे धावत पळत रुग्णालयात पोहोचलो. तिथे डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून माझं हृदय धडधडू लागलं. मी घाबरूनच विचारलं, "डॉक्टर, काय झालंय? माझे पती ठीक आहेत ना?" डॉक्टरांनी मान हलवून सांगितलं, "आम्ही खूप प्रयत्न केले, पण अचानक त्यांचं हृदय बंद पडलं. आय एम सॉरी. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही." हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यातून अश्रूंचा पूर आला आणि मी तिथेच खुर्चीवर कोसळले. सगळं जणू एका क्षणात थांबलं होतं. कानात फक्त रडण्याचा आवाज येत होता, पण डोळ्यांसमोर सगळं काही शांततेत बुडाल्यासारखं झालं होतं. मला विश्वास बसत नव्हता की माझे पती मला सोडून गेले आहेत. आम्ही त्यांचं पार्थिव घरी आणलं. घरच्या प्रत्येक भिंतींवर शोककळा पसरली होती. नातेवाईक रडत होते. कुणी म्हणत होतं, "बिचारा किती चांगला माणूस होता." कुणी म्हणत होतं, "अजून वय तर काय होतं त्याचं? फक्त 3 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं आणि बिचारी नववधू विधवा झाली." हे सगळं ऐकून माझं मन गोठून गेलं. माझ्या हातातून सगळं निसटल्यासारखं वाटत होतं. ती खोली जिथे मी आणि माझे पती स्वप्न रंगवायचो, आज रिकामी आणि उदास दिसत होती. त्यांची खुर्ची पोकळ वाटत होती, पण त्यांचा चेहरा माझ्या नजरेसमोरून हटत नव्हता. असं वाटत होतं जणू एका क्षणात माझं जगच कोसळलं आहे. माझे माहेरचे लोक मला घेऊन जाण्यासाठी आले होते. त्यांनी मला समजावलं, पण मी त्यांच्यासोबत गेले नाही. माझ्या पतीचं जीवन संपलं. त्यांनी माझं आयुष्य खाल्लं असेल तर माझ्या सासूनेही आपला मुलगा गमावला होताच ना. मी त्यांना एकटं कसं सोडू शकले असते? मी ठरवलं की मी त्यांची सेवा करेन, त्यांच्यासोबत राहीन आणि त्यांच्या सेवेतच माझं आयुष्य समर्पित करीन. काही दिवस मी फक्त खोलीतच बंद राहिले. कोणाशी बोलायचीही इच्छा होत नव्हती. माझी सासू मात्र आत येत राहिली, पण आता त्यांचा स्वभाव अचानक बदलला होता. पूर्वी त्या माझा साडीचा पदर डोक्यावर ठेवून म्हणायच्या, "बाळा, कुणाच्या समोर पदर न ठेवता जाऊ नकोस." पण आता त्या माझ्याशी दूर दूर राहू लागल्या होत्या. मी मात्र माझ्या दुःखात बुडालेली असल्यामुळे फारसं लक्ष दिलं नाही. मी समजले की कदाचित मुलाच्या मृत्यूच्या शोकाने त्या बदलल्या आहेत. दिवस एकामागून एक पुढे सरकत होते आणि त्यांचा उतरलेला आपुलकीचा रंग हळूहळू फिका होत चालला होता. एका संध्याकाळी घरात काही नातेवाईक आले होते. सगळे माझ्या सासूसोबत बसून रडत होते. माझ्या पतीच्या मृत्यूचा शोक करत होते. पण जसे ते सगळे निघून गेले, माझ्या सासूच्या डोळ्यातलं पाणी अचानक थांबलं होतं. तिने माझ्याकडे एक नजर टाकली आणि थंड शब्दात म्हणाली, "आता पुरे झालं. इतकं रडून लोकांना दाखवण्याची काही गरज नाही." त्यांचे असे शब्द ऐकून मी दचकून गेले. माझ्या मनानं सांगितलं की हे फक्त दुःख नाही, तर यामागे काहीतरी वेगळंच आहे. माझी सासू मला छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडू लागली होती. एकदा मी पाणी मागितलं तर त्या कठोर आवाजात म्हणाल्या, "तुझे हात मोडले आहेत का? स्वतः उठून पाणी घेऊ शकत नाहीस का?" मनातलं दुःख अजूनच गडद होत होतं. एक दिवस मी खोलीत बसलेली असताना बाहेर हसण्याचा आवाज आला. मी दाराशी जाऊन पाहिलं तर माझी सासू आणि काही नातेवाईक आरामात बसून हसत खेळत गप्पा मारत होते. जणू या घरात कधी काही दुःखच नव्हतं. मी मात्र आतून हतबल होऊन विचार करू लागले, हे कसलं खेळ चाललाय? याच दरम्यान एक छोटंसं असं काही घडलं ज्यामुळे माझा संशय अजूनच घट्ट झाला. एका संध्याकाळी माझी सासू एका नातेवाईकाशी बोलत होती. मी त्यांच्या खोली समोरून जात असताना त्यांची वाक्य ऐकली. आता तर सगळं ओझं माझ्या डोक्यावर आलंय. कसं होणार काहीच कळत नाही. हा शब्द माझ्या मनात खोलवर बसला. मला जाणवलं की त्यांच्या मनात मुलाच्या मृत्यूचं दुःख कमी आणि घर खर्चाचं दुःख जास्त आहे. मी कित्येकदा त्यांच्याशी मन मोकळं करायचं ठरवलं, पण त्यांच्या कठोर शब्दांनी माझे ओठ नेहमी बंदच राहिले. एक दिवस धाडस करून मी म्हणाले, "मम्मी, तुम्ही बदललात. आधी माझ्याशी खूप प्रेमाने वागायचात, पण आता सगळं जणू संपलंय." त्या थोडा वेळ चकित झाल्या आणि नंतर हसत म्हणाल्या, "तुला असं का वाटतंय ग? तू तर माझीच मुलगी आहेस." पण त्यांच्या डोळ्यातली पोकळी मला काहीतरी वेगळंच सांगत होती. पतीच्या मृत्यूनंतरचा काळ माझ्यासाठी फार जड जात होता. सतत त्यांची आठवण मला पोखरत होती आणि सासूचं बदललेलं वागणं मनाला टोचत होतं. मी मनाला समजावायचे की थोडे दिवस जाऊ द्या, कदाचित त्या पुन्हा जुन्या मायेने वागतील. पण अंतर्मन म्हणत होतं की हे नातं पुन्हा कधीच तसं राहणार नाही. एकदा रात्री मला स्वप्नात पती दिसले. ते हसत म्हणाले, "हिम्मत ठेव, तुला अजून खूप काही सहन करायचं आहे." स्वप्नातून जागी झाल्यावर माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. मला वाटलं
हा कदाचित येणाऱ्या वेळेचा इशारा आहे. दिवसागणिक सासूची कठोरता वाढतच गेली. एकदा मी बाहेर पाऊल टाकलं तर त्या म्हणाल्या, आता तर माझ्या मुलाची विधवा आहेस, लोकांमध्ये वारंवार का जातेस? त्यांच्या आवाजातला तो कडकपणा आणि परकेपणा माझं हृदय छिन्नभिन्न करत होता. जी सासू मला आईसारखी गळ्यात मिठी मारायची, त्या आज मला ओझ्यासारखं मानू लागल्या होत्या. मी रात्री उशिरापर्यंत रडत बसायचे. उशीमध्ये चेहरा लपवून विचार करायचे की ही तीच स्त्री आहे का जिने माझ्यासाठी पराठ्यातलं मीठ सुद्धा तपासून पाहिलं होतं. आज तर त्या मला बघायला सुद्धा तयार नाहीत. माझ्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरूच होता. माझा नवरा खरंच त्यांचा मुलगा होता का? माझं लग्न फक्त एक फसवणूक तर नव्हती ना? मी सतत उत्तर शोधत राहिले, पण काहीच हाती लागलं नाही. एकदा मी स्वयंपाकघरात गेले तर पाहिलं मम्मी कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. त्या म्हणत होत्या, आता सगळा खर्च माझ्या डोक्यावर आलाय. त्या मुलाच्या जाण्यानं किती नुकसान झालंय. त्यांनी तो मुलगा असं म्हटलं आणि माझ्या हृदयाला धक्का बसला. माझं मन आधीच हजारो शंकांमध्ये अडकलेलं होतं. एका संध्याकाळी मी हिंमत करून विचारलं, मम्मी हे खरं आहे का की गौरव तुमचा सख्खा मुलगा नव्हता? त्या दचकल्या. त्यांच्या हातातून कप खाली पडला. थोडं थांबून त्या म्हणाल्या, हे तुला कोणी सांगितलं? लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. पण त्यांच्या डोळ्यांची घाबरलेली झलक मला सगळं सांगून गेली. आता मी त्यांच्या प्रत्येक नजरेत, प्रत्येक शब्दात फक्त परकेपणा आणि लोभच पाहू लागले. एक दिवस मी आजारी पडले. खूप अशक्त झाले होते. मी थरथरत म्हणाले, मम्मी थोडं पाणी द्याल का? पण त्यांनी काहीच न बोलता फक्त तिरस्काराने पाहिलं. मी कसंबसं उठले, पाणी घेतलं आणि परत बिछाण्यावर कोसळले. माझी चौकशी करणारं कोणीच नव्हतं. कधी कधी गल्लीतल्या बायका यायच्या, माझं दुःख बघून म्हणायच्या, बिचारी खाणं पिणं सुद्धा सोडले. मी काहीच बोलत नसे, पण माझी सासू त्यांच्या समोर खोटे अश्रू ढाळत बसायची, जणू तीच जास्त तुटली आहे. पण पाहुणे निघून गेले की तिचा चेहरा बदलून जायचा. एके दिवशी विजेचं बिल आलं. मी काहीच बोलले नाही, पण ती सतत पुटपुटत राहिली. त्या मुलाच्या जाण्यानं किती नुकसान झालंय. तिच्या तोंडून तो मुलगा हे शब्द ऐकून माझ्या मनात पुन्हा वादळ उठलं. माझं हृदय धडधडू लागलं. माझा नवरा खरंच तिचा मुलगा होता का? माझं आयुष्य इतक्या मोठ्या फसवणुकीवर आधारलेलं होतं का? मी ठरवलं, आता मी तिच्या चेहऱ्याकडे जुन्या नजरेनं बघणार नाही. ज्या मायेचं भासवणं ती करत होती ते फक्त एक मुखवटा होता. मला आता त्यांच्या डोळ्यात फक्त परकेपणा आणि स्वार्थच दिसत होता. कदाचित वेळ गेल्यानंतर त्यांचं मनही बदलेल. मी स्वतःलाच असं समजावत राहिले. पण काय उरलंय? जगासाठी आम्ही काहीही होऊ, तरीही माझं काय बिघडलंय? असं म्हणून त्या मला सोडत नव्हत्या. उत्तरात फक्त थकवा आणि निराशाच मिळत होती. मी अनेकदा वरच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, काही चमत्कार होऊ दे, माझं आयुष्य बदलू दे. कधी कधी त्यांच्या निरागस हलक्या बोलण्यावर माझ्या ओठांवर थोडीसं स्मित यायचं, पण मन आतून रडतच राहायचं. त्यांच्या कठोर आवाजाची प्रतिध्वनी कानात घुमत राहायची. हे घर तुझ्यामुळे तुटलंय. मी शांतच राहिले, पण संध्याकाळ होताच त्यांनी मला पकडून पुढूनच धक्का देत ओरडायला सुरुवात केली, बाहेर निघ. आता तर चेहरा दाखवायचीही हिंमत राहिली नाही. मी पडता पडता स्वतःला सावरलं, पण त्या थांबल्या नाहीत. हातातला झाडू उगारत म्हणाल्या, तू विधवा आहेस, जाऊन भीक मागून खा. गल्लीत काम केलंस तरी काहीतरी खायला मिळेल. त्यांचे शब्द माझ्या छातीत खंजिरासारखे घुसले. मी विनंती करणार होते, मम्मी मला असं त्रास देऊ नका, पण त्या ढकलतच राहिल्या. गप्प बस, जा इतरांच्या पुढे हात पसर, हीच तुझी ओळख आहे. मी भिंतीला टेकून उभी राहिले. वाटलं जमीनच फाटून मी नाहीशी व्हावं, पण पाय जणू दगडासारखे झाले होते. गल्लीत गोंधळ ऐकू येत होता. मोठ्या गाडीभोवती लोकांची गर्दी. कोणी तांदूळ घेत होतं, कोणी डाळ. स्त्रिया मुलांसह रांगेत. मी मान खाली घालून थरथरणाऱ्या पावलांनी पुढे गेले. हृदय धडधडत होतं. देह कापत होता. प्रत्येक पाऊल जड होता. डोळ्यातून आसवे थांबेनाशी झाली होती. मनात विचार आला, हेच माझं भाग्य आहे का, लोकांसमोर हात पसरायचं? गाडीपाशी पोहोचताच गर्दीत शांतता पसरली. बायका कुजबुजू लागल्या, अगं ही तर गौरवची बायको. मी लगेच साडीच्या पदरात चेहरा लपवला. डोळे खाली, थरथरणारी ओंजळ पुढे केली. तो क्षण माझ्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा होती. वाटलं तो काही विचारेल, कदाचित मला रागावेल, पण काहीच न बोलता त्याने शांतपणे पिशवी माझ्या हातात दिली. त्याच्या हाताची ऊब आणि स्पर्श मला थोडा चकित करून गेला. माझी हिंमतच झाली नाही वर पाहायची. मी पिशवी छातीशी घट्ट धरली आणि वेगाने घराकडे निघाले. रस्ताभर मन म्हणत होतं, लोकांनी माझी जितकी बेइज्जती करता येईल तितकी केली. पण लगेच दुसरा विचार आला की चांगलं झालं, घरात काहीतरी आलं तरी. मी हळूच म्हणाले, मम्मी हे सर्वांसमोर मला फार लाजिरवाणं वाटतंय. तेवढ्यात एका मुलीनं मैत्रिणीला म्हटलं, हीच ना, काल राशनासाठी लाईनमध्ये दिसली होती. मी पावलं आणखीन वेगानं टाकली.
प्रत्येक नजर काट्यासारखी टोचत होती. दुसऱ्या दिवशीही तीच गाडी गल्लीत आली. यावेळी माझ्या मनाचा थरकाप उडाला. गल्लीतल्या बायका दाराशी उभ्या राहिल्या होत्या. काही मुले गाडीभोवती होती. मी मनोमन प्रार्थना करत होते, देवा, हे सर्व माझ्यासाठी नको होऊ दे. पण नशिबाने परत परीक्षा घेतली. गाडीचं दार उघडलं आणि एक तरुण मुलगा बाहेर आला. यावेळी त्याच्यासोबत एक वयोवृद्ध स्त्री होती. त्यांच्या चेहऱ्यावर ऊब आणि शान होती. लोक अचंबित होऊन आपापसात कुजबुजत होती. हे कोण? वारंवार याच गल्लीत का येतात? मी खिडकी मागून सगळं पाहत होते. माझी सासू दाराशी उभी राहून त्यांना आत बोलवू लागली. त्या तरुणाची आई मृदू आवाजात म्हणाली, काल आम्ही इथेच होतो. आज आमची गोष्ट उघडपणे सांगायला आलो आहोत. माझा मुलगा तुमच्या घरात राहणाऱ्या मुलीला पसंत करतो. आम्हाला कळलं आहे की ती तुमच्या मुलाची विधवा आहे, पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. आम्ही तिच्यासाठी नातं घेऊन आलो आहोत. हे ऐकताच माझं हृदय जणू धडधडणं विसरलं. वाटलं जमिनीचा आधार निसटलाय. कदाचित मी चुकीचं ऐकलं का? पण तो तरुण शांत उभा, मान खाली, आईच्या बोलण्याला मान्यतेची खूण देत होता. माझ्या सासूचा चेहरा लालेलाल झाला. त्या संतापून म्हणाल्या, एका विधवेसाठी नातं घेऊन आलात, तुम्हाला लाज नाही का वाटली? त्या तरुणाची आई शांतपणे म्हणाली, आम्ही काही चुकीचं बोलत नाही. तुमची सून एकटी आहे. माझा मुलगा तिचा आधार व्हावा असं इच्छितो. माझ्या सासूनं हात फिरवत म्हटलं, आम्हाला कोणाच्या आधाराची गरज नाही. ती आमच्यासाठी तशीच राहील. तुम्ही लोक तुमच्या मर्यादेमध्ये राहा. त्यांचे शब्द सगळ्या गल्लीत घुमले. ओसरीच्या मागे थरथरत उभी राहून मनात म्हणत होते, खरंच तो माझा आधार व्हायला इच्छितो का? पण माझी जीभ कायम शांत होत होती. तो तरुण पहिल्यांदा बोलला, आंटी, माझा हेतू वाईट नाही. काल मी बघितलं, तुम्ही तुमच्या सुनबाईला राशनासाठी पाठवलं होतं. माझ्या मनाला ते पाहवत नाही. मला तिची इज्जत आणि आयुष्य परत उभा करायचं आहे. त्याचे शब्द माझ्या हृदयावर टकटक करू लागले. पण माझी सासू म्हणाली, वा, कमाल आहे. विधवा उचलून घरात ठेवायचं फारच हौस दिसते. निघून जा इथून, नाहीतर मी आजूबाजूच्या लोकांना बोलावते. त्या वृद्ध आईनं मुलाचा हात धरला आणि म्हणाली, चल बाळा. यांना आपल्या बोलण्याची किंमत नाही. दोघे उठून बाहेर पडले. जाताना त्या मुलानं एक क्षण खिडकीकडे पाहिलं. मी डोळे खाली घातले. मनात विचार आला, हे स्वप्न तर नाही ना? एखादा अनोळखी माझ्यासाठी असं कसं विचार करू शकतो? दार बंद होताच माझी सासू संतापून माझ्या खोलीत आली. कडक आवाजात म्हणाली, सगळं तुझ्या कृत्यांचा परिणाम आहे. आता गल्लीत बदनामी होईल. लोक तुझ्यासाठी नातं घेऊन येतात म्हणे. मी थरथरत म्हणाले, मम्मी, यात माझा काय दोष? त्या आरडाओरडा करत म्हणाल्या, दोष तुझाच आहे. तुझा चेहराच असा आहे की लोक बहाणे शोधतात. आरशात स्वतःला पाहिलंच का कधी? कोण तुला स्वीकारेल? हे ऐकून मी थरारले. क्षणभर वाटलं कदाचित माझं भाग्य पलटेल. पण ती ज्योत क्षणात विझली. या घटनेनंतर गल्लीत कुजबूज सुरू झाली. कमाल आहे, कोणीतरी विधवेसाठी नातं घेऊन आलं. कुणी दया दाखवत होतं, कुणी टोमणे मारत होतं. मी पाणी भरायला गेले असता एक बाई म्हणाली, मुली, दिसतंय तुझं नशीब बदलणार आहे. पण तुझ्या सासूनेच थांबवलं. घरात माझी अवस्था आणखीनच वाईट झाली होती. त्या दिवसापासून सासूने सतत शिवीगाळ, मारहाण वाढवली. सगळं तुझ्यामुळेच होतंय. तू नसतीस तर हे दिवस बघावेच लागले नसते. त्यांची प्रत्येक वक्तव्य माझी अब्रू चिरडत होते. पण मनात कुठेतरी तो अनोळखी मुलगा खरंच आधार देऊ शकला असता असा विचारही येत होता. रात्री डोळे लागत नाहीत. कालचं दृश्य डोळ्यांसमोर येत होतं. त्या मुलाच्या आईची ऊब, त्याचं आईसोबत येणं, त्याचे शब्द, मला तिचा आधार व्हायचा आहे. मनात प्रश्न होते की अनोळखी माणसाला माझी इतकी काळजी का? मी त्याला कधी पाहिलंही नव्हतं, तरीही तो पुन्हा माझ्यासाठी का आला? यानंतर माझं आयुष्य आणखी एका परीक्षेत शिरलं. सासूचे ताशेरे रोजचे झाले. सकाळीच दाराशी उभं राहून आरडाओरडा सुरू व्हायचा. अपशकुनी बाई, किती वेळ पडून राहणार? उठ आणि कामाला लाग. जरा उशीर झाला तरी दार ढकलून आत येई. असाही दिवस बघावा लागेल. तुझ्यासारखी अपशकुनी पाळावी लागते. त्यांचे शब्द माझ्या मनावर विषासारखे पडत. एकदा अंगणात कपडे धुवत असताना त्या आल्या आणि म्हणाल्या, तुझ्या लग्नाच्या दिवसापासून तुझे अशुभ पाय माझ्या घरात पडले. माझं घर उद्ध्वस्त झालं. मी डोळे खाली करून म्हणाले, मी तरी काय करू? त्या झटकन माझ्या केसांना धरून झटका देत म्हणाल्या, बोलत का नाहीस? तुझी जीभ कापली का? मी कसं बसं स्वतःला सावरलं आणि हळूच म्हणाले, मम्मी, मी तुमचं काय बिघडवलं आहे? त्यांनी माझ्या एका कानाखाली मारली आणि म्हणाल्या, तुझं अस्तित्वच माझ्यासाठी ओझं आहे. असं एक आठवडा रोजच चालू राहिलं. त्यांच्या शब्दांनी माझ्या आत्म्याला घाव पडत गेले. गल्लीत कोणी माझी चौकशी केली तर त्या मला चहूबाजूंनी सुनवायच्या. लोकांना फक्त दया येते तुझ्यावर. कोणाला काय ठाऊक की तू किती अपशकुनी आहेस ते. माझ्या मुलानंतर लोक आता मला देखील दयेने पाहतात. मी कितीदा तरी विचार केला सगळं सोडून पळून जावं, पण कुठे? माहेरचं दार आधीच बंद झालं होतं. सासरी माझी काहीच जागा नाही.
एके दिवशी मी हिम्मत करून म्हणाले, मम्मी, जर तुम्हाला वाटत असेल की मी इथून निघून जावं तर मी तुमच्यावर ओझं होणार नाही. त्या हसतच म्हणाल्या, कुठे जाशील तू? कोण तुला घर दाखवणार? सगळ्यांना माहीत आहे की तू अपशकुनी आहेस. तुला कोण आपल्या घरात ठेवणार? माझं आयुष्य जणू एका कैदेसारखं झालं होतं. मी दिवसभर घरकाम करायचे, तरीही त्यांच्या टोमण्यांचा अंतच होत नव्हता. एकदा काही पाहुणे आले. मी घाईघाईने चहा बनवला आणि ट्रे घेऊन आले. जसा ट्रे टेबलवर ठेवला तसा थोडासा किनारा लागला आणि ट्रे फुटला आणि माझी सासू सगळ्यांच्या समोर म्हणाली, आता हेच राहिलं होतं. आता तर लोकांसमोरही आमची इज्जत दुहीच मिळवत आहेस. पाहुण्यांनी नजर खाली केली. मी तिथून हळूच निघाले आणि खोलीत जाऊन रडत बसले. पण माझ्या डोळ्यातले अश्रूही माझं दुःख कमी करू शकले नाहीत. गल्लीतली मुलं कधी कधी खेळता खेळता माझ्याजवळ यायची. एकदा एक छोटं मूल म्हटलं, आंटी, मावशी म्हणते की तुम्ही अपशकुनी आहात. हे खरं आहे का? मी थरारले. सासू बाजूलाच उभ्या होत्या. त्या कटाक्ष टाकून रागानेच ओरडू लागल्या. तशी मुलं घाबरून पळून गेली आणि मी भिंतीला टेकून स्तब्ध उभी राहिले. रात्री बिछाण्यावर पडून डोळ्यातले अश्रू वाहत राहिले. मन म्हणायचं सगळं संपवून टाकावं, पण धाडस होत नव्हतं. वाटायचं जर मीच नसले तर या जगात माझा उल्लेखही राहणार नाही. गौरवची आठवण आली की मन व्याकुळ व्हायचं. मला त्याला विचारावंसं वाटायचं, तुम्ही मला एकटीला का सोडून गेलात? पण माझं ऐकणारं कोणीच नव्हतं. एकदा मी स्वयंपाकघरात भाजी बनवत होते. मीठ जरा जास्तच झालं होतं. सासूने ते चाखलं आणि कठोर आवाजात म्हणाली, मला विष द्यायचं ठरवलंयस का? तुझ्या हाताने माझा मुलगा गेला, आता मलाही मारणार आहेस का? त्यांच्या डोळ्यात किंचितही दया नव्हती. माझं आरोग्य दिवसेंदिवस खालावत होतं. एक दिवस शेजारच्या बाईने विचारलं, मुली, तुझा रंग इतका पिवळा का झालाय? मी काहीच उत्तर दिलं नाही. पण सासू लगेच म्हणाली, हिला जेवण जेवायचं नाही, फक्त रडतच बसते, काही काम करत नाही, एक नंबरची निकामी आहे ही. त्यांचं बोलणं ऐकून ती बाई निघून गेली. मी मात्र आतून कोसळले. रात्री उशिरापर्यंत अश्रूंमध्ये बुडून जात असे. सासूचे टोमणे इतके वाढले की एक दिवस त्या माझ्या साडीचा पदर ओढून म्हणाल्या, पदर डोक्यावर ठेवून काय दाखवतेस? तुझ्याकडे काही इज्जत नाही. तुझ्या नशिबात फक्त अपशकुनच आहे. मी पुन्हा पदर डोक्यावर घेतला आणि खोलीत जाऊन दार बंद करून बसले. माझी हिंमत रोज तुटत होती. ओठ कायम बंद आणि डोळे नेहमी भरलेले. एक दिवस अचानक दरवाजावर टकटक झाली. मी बाहेर डोकावलं तर पुन्हा तीच मोठी गाडी गल्लीत थांबलेली. माझ्या छातीत हृदयाचे ठोके वेगाने वाजू लागले. गाडीचं दार उघडलं. तोच तरुण आणि त्याची आई आत आले. त्यांच्या पावलांचा आवाज सगळ्या अंगणात घुमत होता. माझी सासू दाराशी उभी राहून कटाक्ष टाकत म्हणाली, पुन्हा का आलात? विधवेचं नातं मागायला लाज नाही का वाटत? तो तरुण शांत होता. त्याच्या आईने नम्रपणे उत्तर दिलं, हे बघा, आम्ही काही वाईट हेतूने आलो नाही. आमच्या मुलाला तुमची सून आवडली आहे. आम्हाला माहीत आहे की ती विधवा आहे, पण आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आम्ही तिच्यासाठी नातं मागायला आलो आहोत. हे ऐकून माझं हृदय थरारलं. खिडकीपाशी उभा राहून मी घामाजलेल्या हातांनी पडदा धरला. तो तरुण गंभीर आवाजात म्हणाला, आंटी, मी मस्करी करत नाही. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या सुनेला राशनसाठी पाठवलत. तिचा असा अपमान होताना मी सहन करू शकलो नाही. मला तिचा आधार व्हायचा आहे. तिचं आयुष्य पुन्हा घडवायचं आहे. त्याचे शब्द माझ्या अंतःकरणाला भिडले. सासू आधीच रागाने पेटलेली होती. पण जेव्हा त्याने पुढे येऊन म्हटलं, आंटी, तुम्हाला जर तुमच्या सुनेची काळजी नाही तरी निदान स्वतःची काळजी घ्या. मी तुम्हाला पैसे देईन. तुमच्या नावावर एक घरही देईन. इतकं ऐकताच घरचं वातावरण बदललं. सासूचा लालेलाल चेहरा हळूहळू मऊ होत गेला. त्यांच्या डोळ्यात तीच जुनी चमक परत आली जी मला कधी दिसायची. त्या क्षणी मला जाणवलं की त्यांच्या नकारामागचं कारण खरं तर माझ्या नशिबाशी नाही तर पैशाशी जोडलं गेलं होतं. सासूने एकदम मान हलवली आणि म्हणाल्या, हो, जर खरंच तू असं करशील तर मला काहीच हरकत नाही. मला तरीही ओझं वाटते. घेऊन जा तिला. त्यांचे शब्द माझ्या कानात हातोड्यासारखे घुमले. मी ताबडतोब रडतच माझ्या खोलीत धाव घेतली. डोळे मिटून मनात विचार केला की हीच का ती बाई जिने कधी मुलगी म्हटलं होतं, आज तीच मला एका सौद्यात विकून टाकत आहे. त्या तरुणाची आई शांतपणे म्हणाली, तुम्ही चांगला निर्णय घेतलात. आपण लवकरच सगळं ठरवू. माझी सासू आनंदाने मान हलवत म्हणाली, हो, हेच आता उत्तम आहे. ही बातमी क्षणात संपूर्ण गल्लीत पसरली. कोणी म्हणालं पैशासाठी सगळं बदलून गेलं, तर कोणी म्हणालं विधवेचं नशीब पलटलं. देव साथ देतोय तिला. मात्र माझ्या अंतःकरणात फक्त वेदना आणि शून्य भावना होत्या. पण कोणालाच कल्पना सुद्धा नव्हती की कुठल्या नरकात जाऊन पडणार आहे. अगदी मलाही. घरातलं वातावरण एकदम बदललं होतं. सासू आता माझ्याशी वेगळ्याच थाटात बोलू लागली. एके दिवशी त्यांनी हसत म्हटलं, बाळा, नशिबात जे लिहिलेलं आहे ते कोणी बदलू शकत नाही. तुझ्या वाट्याला जे आलंय ते स्वीकार. मी डोळे झुकवून शांत राहिले.
पण मन म्हणत होतं हे त्यांचं प्रेम नाही, हा फक्त सौदा झाल्याचा आनंद आहे. त्या तरुणाचं नाव होतं नीरज. नीरज आणखी 2-3 वेळा आला. प्रत्येक वेळी साध्याच गप्पा मारायचा. तो म्हणायचा, काळजी करू नकोस, मी तुझी काळजी घेईन. मी मनोमन विचार करायचे, हा माझा खरेदीदार आहे की आधार. माझी सासू गल्लीतल्या लोकांसमोर अभिमानाने सांगू लागली, माझ्या सुनेचं नशीब फार उंच आहे. आता ती चांगल्या घरात जाणार. तिच्या तोंडावर आता माझ्यासाठी कौतुकाचे शब्द होते, पण डोळ्यात मात्र केवळ पैसे आणि घर यांचीच चमक. पण मला कुठे माहीत होतं की माझं नशीब अजून खराब असेल. या सगळ्यात माझी प्रकृती आणखीनच खालावत गेली. एक दिवस मी धीर करून म्हटलं, मम्मी मला लग्न करायचं नाही. त्या झटकन म्हणाल्या, आता तुझी मर्जी कोणी विचारणार नाही. निर्णय होऊन गेलाय. माझा श्वास अडकू लागला. मन होतं की सगळ्यांसमोर सांगावं की हे नातं प्रेमाचं नाही तर सौद्याचं आहे, पण जीभ जणू गोठून गेली होती. नीरज शेवटच्या वेळी आला तेव्हा त्याने माझ्या सासूच्या हातात पैसे ठेवले आणि घराचे कागदही दाखवले. सासूच्या डोळ्यात चमक भरली. आता कसली अडचण, लवकरात लवकर लग्न करा. माझी किंमत काही पैशांनी आणि एका घराने ठरली होती. मी दारामागे उभी सर्व ऐकत होते. मला बेशुद्ध व्हावंसं वाटत होतं. डोळ्यात मात्र अखंड अश्रू. मनात प्रश्न घुमत होता की स्त्रीच्या आयुष्याची किंमत एवढीच असते का? त्या क्षणी माझं हृदय तुकडे तुकडे झालं. मी रडतच खोलीत गेले. माझा आवाज घरभर घुमला, पण ऐकणारं कोणीच नव्हतं. माझं लग्न ठरलं. मी ना हो म्हणाले ना नाही. निर्णय माझ्या वाचूनच झाला. मंडपात 7 फेऱ्यात माझं मन पूर्ण रिकामं झालं होतं. सगळे आशीर्वाद देत होते आणि मला वाटत होतं जणू बाजारात सौदा पूर्ण झाला आहे. माझी मान खाली, पापण्यांवरून वाहणारे अश्रू. जाणवलं की माझी खरेदी विक्री झाली आहे आणि मी त्या सौद्याचा हिस्सा आहे. शेवटी नीरज मला आपल्या घरी घेऊन आला. मी शांत बसले होते. घर नवं, सामान नवं, पण मनात समाधान नावाची गोष्ट नव्हती. तो पहिल्यांदा मऊ आवाजात म्हणाला, हे घर तुझं आहे, घाबरायची काहीच गरज नाही. मी उत्तर न देताच मान खाली घातली. थोडा वेळ थांबून तो म्हणाला, मला ठाऊक आहे तू आनंदी नाहीस, पण वेळेनं सगळं ठीक होईल. माझ्या मनात रागाची लाट उसळली. याच माणसाने पैशाच्या बदल्यात मला विकत घेतलं आहे. आता कितीही मृदू शब्द बोलला तरी मी त्याला कधीही स्वतःचं मानणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नाश्ता लावला. मी उठायला उशीर केला तर तोच म्हणाला, हवं तर नाश्ता इथेच आणतो. मी स्वतः हातानं चहा करून आणतो. मी कोरड्या आवाजात नको राहू द्या असं म्हटलं तर तो हसूनच म्हणाला, माझी आई म्हणते की बायकोला आराम देणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं. मी शांत होते. आतून म्हणायचे की सगळं दिखावा आहे. घरकामात तो अधूनमधून मदत करू लागला. एकदा मी भांडी घासत होते तर तो म्हणाला, तू दमशील, पुढची भांडी मी धुईन. मी थंडपणे गरज नाही असं म्हणाले, पण तो तरीही हसून म्हणाला, ठीक आहे, पण तुला कधीच एकटं सोडणार नाही. दररोज तो छोट्या छोट्या गोष्टींनी स्वतःचं प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागला. एकदा मला जोराचा ताप आला होता तर त्याने औषधं आणली आणि माझ्या जवळ बसून म्हणाला, ही घे, नाहीतर आणखी अशक्त होशील. मी नजर मिळवली तरी त्याने संयमानं कपाळावर हात ठेवला. त्या स्पर्शात एक वेगळंच समाधान होतं. पण मी मन कठोर केलं. रात्री उशिरा तो हळू आवाजात म्हणाला, मला माहीत आहे तुला वाटतं की मी तुला खरेदी केलंय, पण विश्वास ठेव, तुला वाचवण्यासाठीच मी हे सगळं केलं. हे असं केलं नसतं तर तुझं आयुष्य आणखी कठीण झालं असतं. मी काहीच उत्तर दिलं नाही. तरी मनात क्षणभर धक्का बसला. गल्लीतल्या लोकांनीही नव्या नव्या गोष्टी सुरू केल्या. बाजारात एक बाई म्हणाली, बाळा तुझं नशीब भारी आहे. असा नवरा लाभला जो तुझ्यासाठी उभा आहे. मी मनात म्हणाले, तुम्हाला काय माहीत, हे सगळं एक सौदा आहे. मी स्वतःलाच वारंवार समजावत राहिले, प्रेम विकत घेता येत नाही. तो रोज फुलं आणायचा, गोड गोड बोलायचा, पण माझं मन विरघळणार नाही. एकदा त्याने फुलांचा गुच्छ आणला आणि म्हणाला, हे तुझ्यासाठी आहे. मी रागानेच म्हणाले, फुलांनी काय होणार, हकीकत बदलणार आहे का? तो हळूच म्हणाला, वेळ बदलतो, आमचं आयुष्य असंच चालत राहिलं. तो रोज आपुलकी दाखवायचा आणि मी दगड होऊन राहायचे. मी किचनमध्ये जास्त वेळ उभी राहिले तर तो पाणी देई. मी दमून बसले तर म्हणत असे की मी आहे ना, सगळं सांभाळीन. मी त्याच्यासमोर बहुतेक वेळ मौनच असायचे. कधी कधी मन होत होतं की मला एकटीला सोड, पण शब्द ओठांवर यायचे नाहीत. एका रात्री पावसात खिडकीत उभा राहून तो म्हणाला, पाऊस नवं आयुष्य देतो, कदाचित आपल्या नव्या आयुष्यातही आनंद घेऊन येईल. मी मनात म्हणाले, ही फक्त आशा दाखवणं आहे. त्याच्या प्रेमाची खरी कसोटी तेव्हा दिसली जेव्हा एके दिवशी कोणीतरी माझ्या भूतकाळाची हेटाळणी केली. एक बाई हसत म्हणाली, हीच ना ती विधवा, पैशांच्या बदल्यात आणलेली. तेव्हा नीरज ताबडतोब उठला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, खबरदार, जर माझ्या पत्नीबद्दल उलटसुलट बोललात तर ती माझी इज्जत आहे. त्याच्या आवाजातला आत्मविश्वास पाहून गल्लीतले लोक गप्प झाले.
मी आत उभी राहून सर्व आश्चर्यचकित होऊन ऐकत होते की कोणी कसं माझ्या सन्मानासाठी इतकं ठामपणे उभं राहू शकतं. तरीही मी स्वतःला कठोरच ठेवत राहिले. कदाचित तो काळाने बदलेल असा माझा समज होता, पण तो रोजच्या रोज प्रेमात आणखी खोल होत गेला. नीरज प्रत्येक वेळी साध्या साध्या गप्पा मारायचा. तो म्हणायचा, काळजी करू नकोस, मी तुझी काळजी घेईन. मी मनोमन विचार करायचे की हा माझा खरेदीदार आहे की खरंच माझा आधार. दररोज तो छोट्या छोट्या कृतींनी आपलं प्रेम दाखवायचा. कधी माझ्यासाठी गोड पदार्थ करायचा, कधी गोष्ट सांगायचा, कधी म्हणायचा, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रार्थना आहेस, जी पूर्ण झाली. मी दगडासारखी बसायचे, पण मनातला कोपरा मात्र हळूहळू मऊ होऊ लागला होता. मी स्वतःला समजावलं, प्रेम विकत घेता येत नाही. पण खरी गोष्ट अशी होती की त्याच्या प्रेमानं माझ्या जखमांवर मलम ठेवायला सुरुवात केली होती. तो हळू आवाजात म्हणाला, मला माहीत आहे, तू समजतेस की मी तुला विकत घेतलं, पण खरं सांगतो, मी हे सगळं फक्त तुला वाचवण्यासाठी केलंय. नाहीतर तुझं आयुष्य आणखीन कठीण झालं असतं. मी काहीच बोलले नाही, पण माझ्या मनात पहिल्यांदाच आशेचा किरण चमकला. त्या रात्री मी देवाला प्रार्थना केली, देवा, जर हा माणूस माझ्या नशिबात असेल तर यालाच माझा खरा आधार कर. त्या क्षणी मला मनापासून शांतता मिळाली. हळूहळू मी त्याच्याशी बोलायला लागले. कधी जेवणावर, कधी घरच्या छोट्या कामांवर. तो प्रत्येक शब्द मन लावून ऐकायचा. एकदा मी थरथरत म्हणाले, मला वाटतं तुझ्या प्रेमानं माझ्या मनातली भिंत कोसळते आहे. तो हसून म्हणाला, प्रेम म्हणजेच दुःखाच्या भिंती तोडणं. शेवटी तो दिवस आला जेव्हा मी त्याच्या समोर मान झुकवली आणि म्हटलं, मी तुला माझा खरेदीदार समजत होते, पण तू खरा माझा आधार निघालास. नीरजच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तो हलकेच म्हणाला, आता तुझं सुख म्हणजे माझं सुख आहे. त्या दिवशी मला कळलं, ज्याला मी सौदा समजत होते तो खरं तर माझ्यासाठी आयुष्याची नवी सुरुवात घेऊन आला होता. त्याच्या प्रेमाने मला पुन्हा जगण्याची उमेद दिली. आता मला खात्री होती, आयुष्य दुःखानंतरही हसवतं, जर सोबत खरा माणूस असला तर. नीरज माझा फक्त पती नाही, तर माझा जीवनसाथी आहे, ज्याने माझं तुटलेलं अस्तित्व पुन्हा जोडलं. आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.